जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, देश सेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. आर्मी भरती निघालेली मित्रांनो, आणि ही आर्मी भरती 1 लाखापेक्षा जास्त पदांसाठी यावर्षी निघालेली आहे. त्यामुळे ही भरती अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि या भरतीमध्ये काय काय आवश्यक आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज इथे बघणार आहोत. तर पहिली गोष्ट, फॉर्म भरण्याची अंतिम तारीख किती असणार आहे, उंची किती लागणार आहे, त्याच पद्धतीने सिलेबस नेमकी काय असणार आहे, मैदानी चाचणी नेमकी कशी असणार आहे, किती पदांसाठी आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे, या सगळ्यांची माहिती, तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न इथं उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. तर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो इथे की अग्निवीर भरती 2026-27 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी डेट त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे 13 फेब्रुवारी 2026 पासून 1 एप्रिल 2026 या दरम्यान तुम्ही फॉर्म जो आहे तो फॉर्म भरू शकता. त्यानंतर अग्निवीर भरतीसाठी जी ऑनलाईन एक्झामिनेशन डेट त्यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे 1 जून 2026 पासून 15 जून 2026 या दरम्यान तुमच्या ऑनलाईन एक्झाम इथे होणार आहे. आणि हा फॉर्म भरत असताना लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या कॅटेगरीसाठी, सर्व कॅटेगरी म्हणजे ओपन, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी 250 रुपये फीस त्यांनी या भरतीसाठी आकारलेली आहे. अग्निवीर भरतीसाठी पुढचं महत्त्वाचं म्हणजे काय की यामध्ये वयोमर्यादा नेमकी किती असणार आहे. तर वयोमर्यादा जी आहे, वयोमर्यादा बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी दिलेली आहे 7.5 वर्षापासून तर 22 वर्षापर्यंतचा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी काय करू शकतो, इथे आवेदन अर्ज दाखल करू शकतो. त्यांनी सांगितलेलं आहे की जो उमेदवार आहे त्या उमेदवाराचा जन्म जो आहे 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 या दरम्यान असला पाहिजे असं त्यांनी इथे नमूद केलेलं आहे आणि म्हणून ही वयोमर्यादा लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणती कोणती पदं आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कोणती कोणती पदं आहेत. तर आपण जनरल ड्युटी जीडी या पदासाठी आपण अर्ज करू शकता, आपण टेक्निकल साठी अर्ज करू शकता, आपण क्लर्क साठी आपण इथे अर्ज करू शकता, आपण ट्रेडमन साठी सुद्धा इथे अर्ज करू शकता. तर ही 4 पदं आपल्याला इथे बघायला मिळतात. परंतु ही 4 पदांमध्ये एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमी संभ्रम असतो की हा फॉर्म भरायचा कसा किंवा किती फॉर्म आपण इथे भरू शकतो त्याबद्दल आपल्याला बघायचं. तर आपण लक्षात ठेवायचे जीडी, टेक्निकल, क्लर्क आणि ट्रेड यासाठी आपण फॉर्म इथे भरू शकतो. तर इथे लक्षात घ्या की या पदांसाठी नेमकी काय काय क्वालिफिकेशन असणार आहे ते थोडंसं आपण इथे जाणून घेऊया. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे जे 4ही पदं आहेत या 4ही पदांसाठी नेमकी काय क्वालिफिकेशन लागणार आहे ते क्वालिफिकेशन आपण थोडं समजून घेऊ. अग्निवीर जीडी साठी काय क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे ते लक्षात घ्या की त्यासाठी 10th पास पाहिजे आणि 10th पास जे आहे ते किती मार्कांसहित पाहिजे तर 85% पाहिजे. म्हणजेच जीडीचा जर फॉर्म भरायचा असेल आपल्याला तर आपल्याला 10वी पास होणं आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने 85% मार्क्स आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने टेक्निकल साठी विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, टेक्निकल साठी काय सांगितलेलं आहे तर 12वी पास पाहिजे. आणि 12वी पास जे आहे सब्जेक्ट बघा कोणते कोणते पाहिजे की इथं सब्जेक्ट सांगितले त्यांनी की सायन्स पाहिजे आणि सायन्स मध्ये कोणते कोणते विषय पाहिजे तर फिजिक्स पाहिजे, मॅथ्स पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो इथं थोडासा चेंज झालेला आहे ते म्हणजे इंग्लिश पाहिजे. आणि या सगळ्यांना आपण जर बघितलं तर इथे 50% म्हणजे 12वी ज्यावेळेस तुम्ही पास होता तर 50%नी तुम्ही 12वी पास झालेले असले पाहिजे. यापूर्वीचा जो काही जे आर आहे, यापूर्वीचं जे काही नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी इथं केमिस्ट्री शब्द होता तो आता काढलेला आहे. इंग्रजीला सुद्धा लक्षात ठेवायचं 50% मार्क असणं आवश्यक आहे. म्हणजे फिजिक्स, मॅथ्स आणि इंग्लिश यांना मिनिमम जे आहे ते मिनिमम 50% मार्क्स इथे आवश्यक आहे. तर 12वी पास पाहिजे सायन्समध्ये आणि फिजिक्स, मॅथ्स आणि इंग्लिश यामध्ये मिनिमम तुमच्याकडे 50% असणं आवश्यक आहे. 50 मार्क्स तुमच्याकडे असणं जे ते असणं आवश्यक आहे. तर हा तुमचा अग्निवीर टेक्निकल साठी असणारा जो काही क्रायटेरिया आपण बघू शकता. त्याच पद्धतीने लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो क्लर्क साठी काय असणार आहे. क्लर्क मध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो 12वी पास असणं गरजेचं आहे. 12वी पास मग कोणत्याही याच्यातून असू द्या, आर्ट्स असू द्या, कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या, काही असलं चालेल, परंतु तुम्हाला त्यामध्ये 60% मार्क्स आवश्यक आहे. आणि या 60%मध्ये आपण लक्षात घ्यायचंय या 60% मध्ये इंग्लिशला आपण जर बघितलं इंग्लिश, त्याच्यानंतर मॅथ्स, कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर अकाउंट्स आणि बुक किपिंग याच्यामध्ये 50 मार्क असणं आवश्यक आहे. 50 मार्क आवश्यक आहे. लक्षात ठेवायचं 12वी पास पाहिजे, 60% मार्क्स पाहिजे आणि या 60%मध्ये तुमचे जे विषय इंग्लिश असेल, त्याच्यानंतर मॅथ्स असेल, अकाउंट्स असेल, बुक किपिंग असेल याला 50 मार्क असणं आवश्यक असणार आहे. त्याच पद्धतीने ट्रेडमन हा फार महत्त्वाचा विषय. ट्रेडमन आपण जर बघितलं ट्रेडमन या पदासाठी 10वी पास असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने 10वी पास वरती सुद्धा तुम्ही ट्रेडमनचा फॉर्म भरू शकता आणि 8वी पास वरती सुद्धा ट्रेडमनचा फॉर्म तुम्ही भरू शकता. तर इथे तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहे. ट्रेडमन भरतीसाठी तुम्ही 10वी पास वरती सुद्धा फॉर्म भरू शकता, तुम्ही 8वी पास वरती सुद्धा फॉर्म इथे
भरू शकता. तर अशा पद्धतीचे जे 4 पद आहेत त्या 4 पदांसाठी अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन जे आहे ते इथे सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे सुद्धा दी स्टडी सर्कल फाउंडेशन अकॅडमी मध्ये सुद्धा इथे एक नवीन बॅच आम्ही सुरू केलेली आहे. अग्निवीर 2026 साठी एक नवीन बॅच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर स्टडी सर्कल फाउंडेशन अकॅडमी येवला जी आहे आपल्यासाठी इथे काय काय देणार आहे या बॅच मध्ये, तर तुमची लेखी परीक्षेची आम्ही संपूर्ण तयारी करून घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची मैदानी चाचणीची जी परीक्षा असते त्यासाठी तयारी करून घेणार आहे. आणि हे सगळं करत असताना, लेखी परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला डेली टेस्ट इथं सोडवायला आम्ही देणार. ज्या 50 प्रश्नांची म्हणजे 100 गुणांची जी प्रश्नपत्रिका असते ती तुमच्याकडून रोज आम्ही इथे सोडून घेणार आहोत. तसंच रोजचे जे टॉपिक होतात त्या टॉपिकवरती सुद्धा तुमच्याकडून टेस्ट आम्ही इथे सोडून घेणार आहोत. आणि त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही मैदानी चाचणीला जातात त्यानंतर तुमचं जे मेडिकल असतं त्या मेडिकलला लागणारा जो काही गायडन्स आहे तो गायडन्स आम्ही इथे देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत. तर इथे द स्टडी सर्कल फाउंडेशन अकॅडमी येवला या ठिकाणी अग्निवीर 2026 अग्निवीर आर्मी भरती 2026 साठी एक सुंदरशी अशी बॅच जी आहे ती बॅच आम्ही इथे सुरू करणार आहोत. जे गरजू विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच ही बॅच जी ते बॅच जॉईन करू शकता. पुढे बघूया आपण इथे की मुलांच्या मनामध्ये प्रश्न असतो की एका वेळी किती पदासाठी आपण फॉर्म भरू शकतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, स्पष्ट इथं त्यांनी नमूद केलेलं आहे. बघा त्यांचा जो काही नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अग्निवीर जो आहे तो अग्निवीर जो कॅन्डिडेट आहे तो 2 पदांसाठी आवेदन देऊ शकतो. मग ही 2 पदं जी आहे ही 2 पदं नेमकी कशी असणार, तर एक तर तुम्ही काय करू शकता, लक्षात घ्या आपल्याकडे 4 पदं होती. एक होता जीडी, एक होतं टेक्निकल, एक होतं क्लर्क आणि एक होतं ट्रेड. मग आपण कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतो, तर जीडी आणि टेक्निकल असा आपण फॉर्म भरू शकतो. म्हणजे जीडी आणि टेक्निकल असा फॉर्म भरू शकतो, किंवा जीडी आणि क्लर्क असा फॉर्म भरू शकतो, किंवा जीडी आणि ट्रेड असा देखील आपण काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे आपण 2 फॉर्म जे 2 फॉर्म आपण इथे भरू शकतो. म्हणजे जीडी प्लस टेक्निकल, जीडी प्लस क्लर्क किंवा जीडी प्लस ट्रेड अशा पद्धतीचे फॉर्म आपण काय करू शकतो, इथे भरू शकतो. तर हे आपण थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण जर बघितलं तर मुलांच्या मनामध्ये आणखी काय काय प्रश्न तयार होतात तेही थोडंसं आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. की ज्यावेळेस आपण 2 फॉर्म भरतो तर त्या 2 फॉर्म मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रायोरिटी द्यायची. तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या नोटिफिकेशन मध्ये या नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जे फॉर्म तुम्ही निवडता आहात त्या फॉर्मला तुम्हाला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जे 2 फॉर्म तुम्ही काय केले तिथे भरलेले आहेत त्या भरलेल्या फॉर्मला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची. म्हणजे समजा उदाहरणार्थ मी एक कॅन्डिडेट आहे अग्निवीरचा, तर मी काय करेल, याला 1 नंबर देईल, याला काय करेल 2 नंबर देईल. काही विद्यार्थी काय करतील की या पदाला म्हणतील की आम्हाला टेक्निकल मध्ये पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे आणि जीडी साठी आम्हाला दुसरा प्रेफरन्स द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी जीडीला पहिला प्रेफरन्स देतील, क्लर्कला दुसरा प्रेफरन्स देतील. काही विद्यार्थी क्लर्कला पहिला प्रेफरन्स देतील, जीडीला दुसरा प्रेफरन्स देतील. अशा पद्धतीची प्रायोरिटी देणं कंपल्सरी आहे. त्यांनी सांगितलेलं आहे इथे की त्यांचं नोटिफिकेशन बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. हे बघा इथे दिलं त्यांनी, प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. जेव्हा फॉर्म भरत असतात त्यावेळेसच तुम्हाला प्रायोरिटी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो की आपण 2 पदांसाठी आपण फॉर्म भरलेले. मग परीक्षा किती द्यावे लागतील, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे 2 ऍडमिट कार्ड येणार आहेत. की परीक्षा ज्यावेळेस तुम्ही इथे 2 फॉर्म भरलेले आहेत तेव्हा तुमच्याकडे 2 ऍडमिट कार्ड येणार आहे. म्हणजे तुम्हाला सेपरेटली जीडीची एक्झाम द्यायची, तुम्हाला सेपरेटली टेक्निकलची एक्झाम द्यायची. ज्या विद्यार्थ्यांनी जीडी आणि क्लर्क साठी फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांनी जीडी आणि त्याच पद्धतीने क्लर्क साठी त्यांना ऍडमिट कार्ड इथे दिलं जाणार आहे. म्हणजेच आपण जर बघितलं तर इथे ज्यावेळेस तुम्ही 2 फॉर्म भरलेले आहात तर तुमच्यासाठी 2 एक्झाम असणार आहे. 2 वेगवेगळ्या एक्झाम इथे घेतले जाणार आहे. परंतु लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणखी मुलांच्या मनामध्ये काय प्रश्न आहे की सर याच्यासाठी ग्राउंड पण 2दा द्यावे लागतील का, मेडिकल 2दा द्यावे लागतील का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही पदांसाठी एकच ग्राउंड असणार आहे. एकदाच तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे आणि तुमचं मेडिकल सुद्धा एकदाच होणार. त्यासाठी तर त्यांनी प्रायोरिटी द्यायला सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणून लक्षात घ्या की ग्राउंड आणि मेडिकलचा आपण जर विचार जर केलं, ग्राउंडसाठी काय मेडिकलसाठी काय, तर ग्राउंड लक्षात ठेवायचं दोन्ही पदांसाठी जे ग्राउंड आहे ते ग्राउंड एकच असणार आहे. समजतंय सगळ्यांना, तर हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर इथे थोडंसं लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय ट्रेडमन या पदासाठी, ज्यावेळेस तुम्ही काय करताय फॉर्म भरताय, तर इथे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही 10th बेसवरती फॉर्म भरताय, 10th बेसवरती ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेस त्या 10th बेसवरती जेव्हा ट्रेडमनचा फॉर्म भरताय तेव्हा तिथे 9 ट्रेड ऑप्शन मध्ये दिलेले आहे, त्यांना तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही ट्रेडमन 10वीच्या बेसवर भरताय त्यावेळेस तिथे 9 ट्रेड दिलेले आहेत फॉर्म मध्ये, तर ते फॉर्म मध्ये ट्रेड भरताना त्यांना प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी 8वी वरती ट्रेडमनचा फॉर्म भरताय त्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या तिथे 2 ट्रेड दिलेले आहेत, त्या ट्रेडला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे.
त्याच्यामध्ये रेफरन्स देणं गरजेचं आहे. इथं 1 नंबर 2 नंबर अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या ट्रेडसाठी जायचं आहे ते भरणं फार गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं नोटिफिकेशन तुमच्यासाठी इथे त्यांनी दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की इथं थोडेसे चेंजेस झालेत बघा विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या भरतीमध्ये आपण लक्षात घेतलं तर लक्षात घ्या की उंचीचा जो क्रायटेरिया होता 168 सेंटीमीटर हा क्रायटेरिया होता. परंतु इथे लक्षात घेतलं तुम्ही की या वर्षीचं जे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये उंची थोडीशी कमी करण्यात आलेली आहे. हे विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांची हाईट थोडीशी कमी आहे, ज्यांचं स्वप्न आहे की आम्हाला सुद्धा आर्मी भरतीमध्ये जायचं आहे, आर्मी भरती करायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात घ्या GD साठी आता 168 हाईट राहिलेली नाही, ती आता 166 सेंटीमीटर आलेली आहे. त्याच पद्धतीने टेक्निकल साठी 165 हाईट आहे. त्याच पद्धतीने 10th पास वरती ज्यावेळेस तुम्ही ट्रेडमनचा फॉर्म भरता 166 हाईट आहे. अग्निवीर ट्रेडमन 8 वरती म्हणजे 8वी पास वरती जेव्हा भरताय तेव्हा 166 हाईट आहे. ज्यांची हाईट 165 सेंटीमीटरच्या पण खाली आहे त्या विद्यार्थ्यांनी क्लर्क मध्ये फॉर्म जर भरला, स्टोअर कीपर मध्ये जर फॉर्म भरला तर त्यांच्यासाठी 162 सेंटीमीटर हाईटचा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. जो पाठीमागे जास्त होता तो आता कमी करण्यात आलेला आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांची उंची थोडीशी कमी असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण जर लक्षात घेतलं तर त्यांच्यासाठी सुद्धा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक सुवर्ण संधी इथं आलेली आहे की तुम्ही अग्निवीर आर्मीसाठी तुमचं आवेदन जे आहे ते आवेदन तुम्ही देऊ शकता. तर हे थोडंसं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही देखील थोड्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की बोनस मार्क्स कोणाला मिळतात. कधी कधी आपण बघतो की अचानक एखाद्या विद्यार्थ्याला थोडे मार्क्स कमी असतात एक्झाममध्ये आणि अचानक तो फायनल मेरिट लिस्टमध्ये येऊन जातो. याचं कारण समजून घ्या की इथे आपण जर बघितलं तर बोनस मार्क्स काही जणांना इथे मिळतात. पहिली गोष्ट बघा इथे स्पोर्ट्समनसाठी काय सांगितलेलं आहे. स्पोर्ट्समनसाठी लक्षात घ्यायचंय की जो इंडियाला रिप्रेझेंट केलेला आहे, ज्या स्पोर्ट्समननी इंडियाला रिप्रेझेंट केलेला आहे त्याला सगळ्या क्रायटेरियामध्ये म्हणजे GD, क्लर्क, टेक्निकल आणि ट्रेड्समन याच्यामध्ये 20 मार्क जे ते 20 मार्क बोनस दिले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपण जर बघितलं तर ज्या विद्यार्थ्याने नॅशनल खेळलेला आहे आणि नॅशनल खेळून एखादं मेडल जरी जिंकलेलं असेल तर त्या विद्यार्थ्याला 15 मार्क्स इथे दिले जातात. ज्या विद्यार्थ्याने युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलेला आहे, कॉलेज थ्रू युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलेला आहे आणि एखादं मेडल त्याच्याकडे असेल त्याला 10 मार्काचा बोनस इथे दिलेला आहे. त्याच पद्धतीने एखाद्याने आपण जर बघितलं तर खेलो इंडियामध्ये जर भाग घेतला असेल तर त्याला देखील 10 मार्काचा इथे बोनस देण्यात आलेला आहे. एखाद्या व्यक्तीने डिस्ट्रिक्ट खेळता आपण जर बघितलं तर स्टेट रिप्रेझेंट केलेला असेल तर त्या व्यक्तीला 5 मार्क इथे बोनसमध्ये इथे देण्यात आलेले आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्कूलमध्ये असताना तो नॅशनल खेळलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी तिथं मेडल त्याला प्राप्त असेल तर त्या विद्यार्थ्याला 5 मार्काचा बोनस इथे देण्यात आलेला आहे. तर हा स्पोर्ट्समनसाठी जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया देखील समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आता आपण थोडंसं जर लक्षात घेतलं तर इथे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NCC सर्टिफिकेटचे बोनस कसा मिळतो. जर A सर्टिफिकेट असेल NCCचा तर 5 मार्क इथे दिले जातात. B सर्टिफिकेट असेल तर 10 मार्क आहे. C सर्टिफिकेट असेल तर 20 मार्क आहे. आणि C सर्टिफिकेट आहे आणि त्याने इथे 26 जानेवारीच्या रिपब्लिक डे परेडमध्ये त्याने काय केलं असेल, भाग घेतला असेल तर त्याला 25 मार्क इथं बोनसचे इथे बोनस दिले जातात. तर ह्या गोष्टी देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच पद्धतीने पुढे बघा ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे, ही गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते, परंतु ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काय बोनस दिला जातो, कशा पद्धतीने बोनस दिला जातो. तर ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे त्यांनी टेक्निकलमध्ये जर फॉर्म भरला, सगळ्यात महत्त्वाचं टेक्निकलसाठी त्यांना बोनस दिला जातो. टेक्निकलसाठी GD साठी नाहीये, क्लर्कसाठी नाहीये, ट्रेडमनसाठी नाही, टेक्निकलमध्ये त्यांनी जर फॉर्म भरला तर ज्याचा 10वी झालेली आहे, 10वी नंतर 2 वर्षाचा ITI केला असेल तर त्याला टेक्निकलमध्ये 20 मार्काचा बोनस इथे मिळतो. ज्याचा 10वी पास आहे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षाचा जर त्यांनी डिप्लोमा केला असेल तर त्याला 30 मार्काचा इथे बोनस मिळतो. ज्याने 12वी पास केलेला आहे आणि 1 वर्षाचा ITI केला असेल त्याला देखील 30 मार्क इथे देण्यात आलेले आहे. ज्याची 12वी झालेली आहे आणि 2 वर्षाचा त्याचा जर काय असेल ITI असेल तर त्याला 40 मार्क देण्यात येणार आहे. आणि ज्याची 12वी झालेली आहे आणि इथं डिप्लोमा ज्याने केलेला आहे त्या व्यक्तीला डायरेक्ट 50 मार्काचा बोनस इथं मिळणार आहे. म्हणून हे ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन येतो. टेक्निकलमध्ये हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. बोनस इथे मिळतो. कोणाकोणाला बोनस मिळतो, जे स्पोर्ट्समन आहे त्यांना बोनस मिळतो, ज्यांचा ITI झालेला आहे त्यांना टेक्निकलमध्ये त्यांना बोनस मिळतो. तर हे देखील आपल्याला थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे.
आता मैदानी चाचणीबद्दल थोडीशी चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो. मैदानी चाचणी कशी असणार आहे, तर मैदानी चाचणी जी आहे ती 1600 मीटरची असते. 1.6 किलोमीटर म्हणजे 1600 मीटर तुम्हाला काय करायचं, पळायचंय. आणि हे 1600 मीटर तुम्हाला किती मिनिटात पळायचं, तर 5 मिनिटं आणि 30 सेकंड. जर तुम्ही 5 मिनिटं 30 सेकंड मध्ये जर आला तर तुम्हाला फर्स्ट पर्ची इथे मिळते. आणि तुम्ही 10 पुलअप जर मारले तर लक्षात घ्या 5 मिनिटं आणि 30 सेकंदात आले तर पळण्यासाठी 60 मार्क आणि 10 पुलअप्स मारले तर त्यासाठी 40. असे 60 आणि 40 100 मार्क तुम्हाला इथे मिळते. फर्स्ट पर्ची तुम्हाला इथे मिळते विद्यार्थी मित्रांनो. इथे आपण जर पाहिलं तर सेकंड बघा इथे की जर तुमचा टाइम 5 मिनिटं आणि 30 सेकंदाच्या वर गेला आणि 5 मिनिटं 45 सेकंदापर्यंत जर आले तर तुम्हाला 48 मार्क मिळतात. आणि तुम्ही जर 9 पुलअप्स जर मारले तर तुम्हाला 33 मार्क मिळतात. त्यानंतर तुमचा टाइम अजून पुढे जर गेला 5 मिनिटं 46 सेकंड पासून तर 6 मिनिटापर्यंत जर टाइम गेला तर फक्त 36 मार्क मिळतात. आणि 8 पुलअप्स जर मारले तर त्यासाठी 27 मार्क मिळतात. 6 मिनिटं 1 सेकंदापासून जर 6 मिनिटं 15 सेकंदापर्यंत जर आले तर 24 तुम्हाला इथे गुण मिळतात पळण्यासाठी. आणि इथे 7 पुलअप जर मारले तर 21 आणि 6 पुलअप जर मारले तर 16 गुण तुम्हाला काय होतात, ते प्राप्त होतात. तर अशा पद्धतीने जे आहे ते अशा पद्धतीने तुमची मैदानी चाचणी जी आहे ती मैदानी चाचणी इथे घेतली जाते. आणि हे घेत असताना लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जसं जीडी आणि ट्रेड यांच्यासाठी हे कंपल्शन आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही टेक्निकलसाठी आवेदन देता आणि तुम्ही क्लर्कसाठी आवेदन देता त्यावेळेस आपण मात्र तुम्हाला फक्त क्वालिफाय होण्याची गरज, फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर एखादा विद्यार्थी टेक्निकलचा आहे 6 मिनिटं आणि 1 सेकंदामध्ये आला, 6 मिनिटं 1 सेकंदापासून 6 मिनिटं 15 सेकंदापर्यंत आला आणि त्याने जर 6 पुलअप्स मारले असतील तरी तो काय होतो, इथे क्वालिफाय होतो. म्हणजे फक्त क्वालिफाय होणं गरजेचं आहे. समजतं. याच्या खाली जर तुमचे मार्क्स आले, म्हणजे टेक्निकल आणि अग्निवीर क्लर्कसाठी सांगतोय, जर तुमचे याच्या खाली जर मार्क्स आले तर तुम्ही क्वालिफाय होणार नाही. पण तुम्ही या क्रायटेरियापर्यंत जर आले, पोहोचले तर तुम्ही काय होणार आहात, क्वालिफाय होणार आहे. बाकी जीडी वाल्यांसाठी मात्र लक्षात ठेवा की इथे तुम्हाला अशाच पद्धतीने मार्क्स मिळवायचे आहे. फर्स्ट पर्चीच तुम्हाला मिळवायची आहे जर फायनल मेरिटमध्ये तुम्हाला बसायचं असेल तर. येतं लक्षात. तर ह्या पद्धतीने आपण जर बघितलं तर अशा पद्धतीची तुमची मैदानी चाचणी होणार आहे. आता अभ्यासक्रम काय असणार आहे तर ते थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. तर जनरल नॉलेज आपण जर बघितलं तर जीके जीएस जे आहे, जीके जीएस चे 15 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 30 गुण तुम्हाला इथे जीके जीएस साठी असणार आहे. त्याच पद्धतीने सायन्स साठी जे आहे 15 प्रश्न असणार आहे, प्रत्येकाला 2 गुण, असे टोटल आपण जर बघितलं तर 30 गुण देखील इथे तुम्हाला मिळणार आहे. त्याच पद्धतीने मॅथ साठी लक्षात घ्या अंकगणित आहे, अंकगणिताला 15 प्रश्न, प्रत्येकाला 2 मार्क, अशा पद्धतीचे 30 गुण तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि रिझनिंग म्हणजेच आपण जर बघितलं बुद्धिमत्ता जी आहे याचे 5 प्रश्न येतात, हे 2 मार्काला येतात, प्रत्येकी 2 मार्काला, 5 गुणे 10 मार्क. असं आपण जर बघितलं तर 30, 30, 60, 90 आणि 10, 100 असा 100 गुणांचा तुमचा पेपर असतो. प्रश्नांची संख्या असते 50 आणि इथे आपण जर बघितलं गुण तुम्हाला इथे मिळतात 100. अशा पद्धतीचा हा सिलेबस असणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही लेखी परीक्षेला जाल त्यावेळेस लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षेला मागच्या वर्षीपासून जी निगेटिव्ह मार्किंग होती ती निगेटिव्ह मार्किंग आता बंद केली गेली आहे. बंद केली गेली आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. तुमच्या हॉल तिकीट वरती, तुमच्या ऍडमिट कार्ड वरती जेव्हा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही लेखी परीक्षेला जाल तेव्हा त्या ऍडमिट कार्डवरती सरळ लिहिलं असतं की निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. तर अग्निवीरला पाठीमागच्या वर्षीपासून निगेटिव्ह मार्किंग बंद करण्यात आलेली आहे. तर असा हा 50 प्रश्न असणारा 100 गुणांचा हा पेपर इथे असणार आहे. तर हे थोडंसं आपण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला काही समस्या असेल तर माझा नंबर इथं दिलेला आहे 96 230 98 918. जर तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही जरी अडचण आली तरी आपण लक्षात घ्या, या नंबरवरती मला कॉल करा, मेसेज करा. नक्की मी तुम्हाला त्या प्रश्नांचं जे सोल्युशन आहे ते देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन, त्याच्यातून मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करेन. तर हे थोडंसं लक्षात घ्या, हा नंबर नोट डाऊन करून घ्या. जय हिंद. हे पाठ झाला घरी.